नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. आणि आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्यांच्याकडे खूप भयंकर अनुभव आहेत. ते काय आहेत, कसे आहेत, आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं? माझं नाव पार्थ काळे आहे. बरं, आता राहिलं कुठं? मी पिंपळगुरवला राहतो. आणि मूळ गाव? पुण्यातच आहे मी. इथलेच आहे प्रॉपर. आणि आता काय करता तुम्ही? माझं आत्ता 12th झालंय आणि मी BBA साठी ॲडमिशन घेतले. बरं. कसे कसे काय काय अनुभव आले तुम्हाला आणि हा अनुभव आला आणि ह्याच्यावर तुमचा विश्वास कसा बसला? तर हा अनुभव आहे पुण्यातल्याच एका जागेचा, पॅन कार्ड क्लब नाव आहे त्या जागेचं, बाणेरमध्ये. आणि हे सगळं चालू असं झालं की आम्ही एक दिवशी रात्री अराऊंड 11:30 वगैरे जेवण वगैरे करून आम्ही 4 मित्र खालती बसलेलो. आम्ही काहीतरी करायचं म्हणून रोजच येऊन असं जेवल्यानंतर वॉक वगैरे करत खालती येऊन बसतो. बट त्या दिवशी असं झालं की यार रोज रोज सेम करतो, काहीतरी वेगळं करूया. तर आम्ही बसलो, आम्ही विचार केला की कुठेतरी जाऊया. दोघांकडे 2 गाड्या होत्या, 4 लोकं आहेत, तर म्हटलं कुठेतरी जाऊया. तर आम्ही बघत होतो की पुण्याच्या जवळ किंवा आपल्या जवळपास कुठली हॉन्टेड जागा आहे का, कारण का मजा येईल, म्हणजे 4 मित्रांमध्ये तिकडे फिरायला मजा येईल. तर आम्ही असंच गुगलवरती बघत होतो, तर तिकडे पॅन कार्ड क्लब म्हणून एक नाव आलं. तर आम्ही त्याच्याबद्दल बघितलं की कशी जागा आहे, काय आहे. तर ती जागा बाणेरमध्येच आहे, अबॅन्डन बिल्डिंग आहे. तर तिकडे त्याची गोष्ट अशी आहे की ते जे हॉटेल आहे ते एका वेगळ्या माणसाचं आहे आणि त्या हॉटेल ज्या जागेवरती बनलेलं ती वेगळ्या माणसाची आहे. तर एक दिवशी रागात येऊन ज्या माणसाची जागा होती त्यांनी अख्खं हॉटेल जाळून टाकलं आणि त्यापासून ती जागा अबॅन्डन्ड आहे. तिकडे कोणी जात नाही, कोणी राहत नाही, काही नाही. तर आम्ही म्हटलं हे भारी जागा आहे, काहीतरी मजा येईल तिकडे, काहीतरी बघायला भेटेल. म्हणून आम्ही हा विचार करून आम्ही गेलो तिकडे. तर आम्ही 4 मित्र असंच बसलो. अराऊंड रात्री 1-1:30 आम्ही निघालो. 2 वाजेपर्यंत तिकडे पोचलो आम्ही, 2 सव्वा 2पर्यंत. आणि आम्हाला लांबूनच ती जेव्हा बिल्डिंग दिसत होती, ती बिल्डिंग लांबूनच बघून आम्हाला असं भीती वाटायला लागलेली की कारण का जळलेलं दिसतंय, म्हणजे क्रिपी टाईप आहे. क्रीपी फील होतं. तो असं थोडंसं असं आधीपासून विचारायला लागलं की यार जायचं आहे का तिकडे, गरज आहे का बाहेरूनच बघून. तर आम्ही तरी पण थोडंसं हिंमत दाखवून आम्ही गेटपर्यंत पोचलो. आणि गेटपर्यंत पोचलो आणि आम्हाला तो गेट एकदम असा लोखंडाचा आहे. ती बिल्डिंग एवढी 20 मजल्याची मोठी बिल्डिंग दिसते समोर आणि त्या गेटवरती काही काही वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, काही समजत नाही आहे. लोखंडाचा दरवाजा आहे, जड एकदम. आणि तरी पण तिकडे त्या टाईमला पण एवढी हवा चालू आहे की तो दरवाजाचा आवाज येतो आहे हलतानाचा वगैरे. आणि असं क्रीक करतो दरवाजा, तसा आवाज येतो आहे. तरी आम्ही म्हटलं की चल तिकडे ओपनिंग आहे, तिकडनं जाऊया आतमध्ये. तर आम्ही किती वाजता गेले असेल तुम्ही रात्रीच तरी? साधारण 2-2:30 वाजता. अरे बापरे, एवढं रात्री घरी कसं सोडलं तुम्हाला? तर आम्ही खालतीच बसलेलो. तर आम्ही घरून रोज जेवण झाल्यानंतर वॉक करायला उतरतोच. तर त्या हिशोबाने घरच्यांनी आम्हाला तसं सोडलेलं वॉक करायला वगैरे. पण त्याच्यानंतर घरचे झोपून गेले, तर आम्ही गाडी काढली आणि म्हटलं जाऊया. तर तसं निघालो आम्ही. घरी त्या गोष्टीची एवढी आयडिया नव्हती. तर आम्ही गेलो आणि तिकडे ते दरवाजाच्या इकडनं आत गेलो आम्ही. पूर्ण अंधार, चारी बाजूला काहीच दिसत नाही आहे. ती फक्त बिल्डिंग दिसते एवढ्या अंधारात, कारण का मागून मूनलाईट पडत होती. तर ती बिल्डिंग दिसते आहे आणि आजूबाजूला काही नाही. एक फाउंटन होता समोर, एंटर झालेल्या समोर फाउंटन होता. तर आम्ही त्या फाउंटनवरती टॉर्च मारला, तर तिकडे एक पुतळा होता त्या फाउंटनच्या समोर आणि तो पुतळाच आम्हाला पॉईंट करतो आहे. आणि आम्ही 4 मित्र असलो तरी पण एवढं ती जागा बघूनच आम्हाला असं आलं की हा पुतळा पण आपल्याकडे पॉईंट करतो. तर अजूनच भीती बसली मनात. तर आम्ही आत जाण्याच्या आधीच, कुठे जाण्याच्या आधीच आमच्या सगळ्यांच्या डोक्यात हा विचार होत होता की यार जायचं आहे का, कारण का जरी 4 मुलं असले ते दाखवतील की भीती नाही वाटत, काही नाही वाटत, पण मनात ती गोष्ट असते की काहीतरी असेल किंवा भीती वाटतेच. तर आम्ही सगळ्यांची तोंड उतरलेलं तेव्हाच की यार खरंच जायचं आहे का, भीती वाटत होती. असं हार्टबीट फास्ट झालेली, थोडंसं टेन्शन येत होतं, तरी हवा चालू होती आणि वेगळंच वाटत होतं एकदम. म्हणजे अशा जागा असतात ना की जिकडे बघूनच असं होतं की काहीतरी असेल इकडे, काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे, निगेटिव्ह वाईब आहे. तर तसंच त्या जागेवरती जाऊन आम्हाला फील होत होतं सगळ्यांना. तरी आम्ही म्हटलं चल आता एवढं लांब आलो आहे, रात्रीचं निघालो आहे, तर जायला तर पाहिजेच आलोच आहे तर. तर मग आम्ही तिकडनं पुढे गेलो. तिकडनं राईट साईडनी जायला, सगळीकडे आम्ही पुढे जातो, राईट साईडनी पुढे बिल्डिंगकडे जातो रस्ता. तर आम्ही त्या रस्त्यावरनं जात होतो आणि अख्खा अंधार काही दिसत नव्हता म्हणून टॉर्च चालू ठेवलेला आम्ही फक्त. तर आम्ही पुढे जातो आणि मध्ये आम्हाला एक खड्डा दिसतो आहे. तो खड्ड्याच्या इथे आम्ही बघितलं, तर ती खड्ड्यावरती टॉर्च मारलं, तर तो असं ना पार्किंगसाठी एरिया होती ती आणि असं 4-5 मजले डायरेक्ट खोल जाणारा खड्डा होता. तर आम्ही विचार करतो साला इकडनं कोणी पडलं तर डायरेक्ट जीवच जाईल आणि काही करताही नाही येणार कोणाला. तर ते बघून आम्ही अजून घाबरलो की आपल्याला खरंच जायचं आहे का या बिल्डिंगमध्ये. तरी आम्ही पुढे गेलो. तिकडे पुढे जाऊन आम्हाला असं सगळं तुटलेलं दिसतं आहे, जिने वगैरे तुटलेले दिसत आहेत, खाली काचेचे तुकडे पडत आहेत, रक्ताचे थेंब दिसत आहेत. अरे बापरे. हो, रक्ताचे थेंब वगैरे पडलेले तिकडे.
तरी आम्ही विचार केला की यार एवढं जळ आहे, एवढी लोक येत असतील म्हणून कोणाला काहीतरी घासलं वगैरे असेल, काहीतरी लागलं असेल म्हणून असू शकतं मे बी. तर आम्ही वरती गेलो स्टेअर्सनी. तिकडे सगळीकडे 2 स्टेअरकेस आहेत आणि लिफ्टसाठी एंट्रन्स आहेत. तर तिकडे लिफ्ट वगैरे काही नाही. ते लिफ्टमध्ये 20 मजल्याची बिल्डिंग आहे विचार करा तुम्ही. आणि त्या 20 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट वगैरे काही नाही, तर तो असा डायरेक्ट ओपन एरिया आहे 20 मजल्यांचा. तर तिकडे एवढं डीप आहे ते. आणि ते असं 4 दरवाजे आहेत आणि 3 लिफ्टसाठी आणि 1 स्टेअरकेससाठी आहे. तर ते समजत नाही की कुठल्या स्टेअरकेससाठी. म्हणजे जर तुम्ही सरळ सरळ चालत गेले तर तुम्ही, जर तुमचं लक्ष नसेल तर तुम्ही 20 मजले खालती ड्रॉप खाल, अशी ती जागा आहे. तर तुम्ही जे स्टेअरकेसमधून आम्ही चढायला लागलो. आम्ही आज अराऊंड 4-5 मजले चढलो असू. सगळीकडे तुटलेलं दिसतंय तरी पण आम्ही मस्तीमध्ये असं चढतोच आहे. मस्त 4 मुलं आहेत तर आम्ही टाईमपास करत करत चढतो आहे वरती. असं एका दुसऱ्याला घाबरत की हो इकडे काय, हे काय, ते काय करत आम्ही चढतोच आहे वरती. तर एक 4-5 मजले झाले असतील आणि आम्हाला लेफ्ट साईडमध्ये रूम्स वगैरे होते. तर आम्ही असंच एक्सप्लोअर करत करत लेफ्टला गेलो. तर तिकडे असं मोठा हॉलवे आहे. तर त्या हॉलवेच्या मध्ये असं स्टार मार्क बनवलेलं आणि त्याच्यावरती काही गोष्टी वगैरे ठेवल्या. तर ते बघून आम्ही सगळे घाबरून गेलो की आता हे आपण ज्या जागेवरती आले त्या जागेवरती कसं काहीतरी, एवढी आयडिया होती की काहीतरी भूतप्रेत वगैरे किंवा तांत्रिक वगैरे तर काहीतरी गोष्टी चालू असतात. म्हणजे ब्लॅक मॅजिक वगैरे काहीतरी तिकडे ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत. हां, तसंच वाटत होतं की काहीतरी झालेलं आहे. आणि तरी आम्ही पुढे गेलो चालत चालत. तर तिकडे एक काळी बाहुली दिसली, त्याला सुई टोचलेले वगैरे होते. आणि जेवढं काय स्वतःसोबत तर काही याच्या आधी एक्सपिरियन्स नव्हता, बट मूवीज वगैरेमध्ये बघून किंवा इकडे तिकडे बघून एवढं तर होतं की इकडे 100% काहीतरी काळा जादू किंवा ब्लॅक मॅजिक वगैरे होतच आहे. तर आम्ही म्हणलं की यार, एक थॉट आला की यार अजून वरती जाणं गरजेचं आहे का. पण मग आमच्या सगळ्यांमध्ये जोश होता की आता आलो आहे तर 20 मजले वरती चढून तो व्ह्यू बघायचा आहे, तिकडे एन्जॉय करायचं आहे. तर आम्ही तरी वरती चढतच होतो. अराऊंड 8-10 मजले झाले असतील. आम्ही वरती चढलो आणि माझा एक मित्र आहे मल्हार म्हणून. तर तो एका 10 मजल्यानंतर स्टेअरकेसमध्ये होतो आम्ही. तिकडे तो असा स्टील उभा राहिला. आम्ही तिघं बाकीचे वरती चढायला लागलो, तो तिकडे उभा राहिला. आणि आम्ही एक 4-5 पावलं पुढे टाकल्यानंतर आम्ही मागे बघितलं की हा का थांबला आहे. तो एका जागेवरतीच थांबलेला, हलत नाही आहे, काही नाही आहे, कोणाशी काही बोलत नाही. आम्हाला पण काही आवाज वगैरे नाही दिला की थांबा. तर आम्ही त्याच्याकडे वळून बघितलं, त्याला आवाज दिला, हे मल्हार चल वरती जायचं आहे आपल्याला, भरपूर बाकी आहे अजून. तर त्याच्यानंतर त्याने काय, त्याला पण रिस्पॉन्ड नाही केला. तो एका जागेवरतीच उभा होता आणि असं डोळे मोठे करून भिंतीकडे बघत होता. समोर काहीच नव्हतं, भिंतीकडे बघत होता. ती भिंत पण तशी तुटली वगैरे होती. तर आम्ही म्हणतो काय बघतोय तू, इकडे काहीच नाही आहे, काय करतोय. तो काही रिस्पॉन्ड नाही करत आहे, कोणाला काही एकदम शांत होता म्हणजे. एकदम शांत होता, काही रिस्पॉन्ड नाही करत आहे, कोणाला आवाज नाही देते. त्याला आम्ही बघतोय 1-2 मिनटं झाले. आम्ही त्याला ओरडतोय, असं हलवतोय की मल्हार काय करतोय, बोल काहीतरी, समजत नाही आम्हाला काय होतंय. एकतर ती जागा आधीच डरावणी वाटत होती, आम्ही सगळे पण घाबरलेलो ऑलरेडी. आणि त्याच्यात हा असा एका जागेवरती उभा आहे, कोणाशी काही बोलत नाही. आम्ही त्याला हलवतोय तर काही रिस्पॉन्ड नाही करत आहे. तर आम्ही सगळे अजून घाबरलो. मग त्याला घाम यायला लागला अचानक. हवा चालू होती, थंड हवा चालू होती आणि त्याला घाम येत होता. आम्ही त्याच्यावरती टॉर्च मारलेला. तर ते टॉर्च मारून बघून तर अजून भीती वाटत होती की अचानक अशी घामाची लहट येते इकडनं आणि अजून घाम येतो सगळीकडे. आणि आम्ही त्याला मल्हार मल्हार करतो, काहीतरी बोल काहीतरी बोल करतो, तो काही रिस्पॉन्ड नाही करत आहे. मग अचानक तो रडायला लागला, तरी पण काही बोलत नाही आहे, रडायला लागला. आणि मग त्याच्यानंतर तो असं तोंडातल्या तोंडात बोलायला लागला की येतोय 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 असं बोलायला लागला. आणि आम्ही म्हणतो की कोणाला बोलतोय हा, काय होतं याला. मग एक 5-7 मिनटं झाली. आम्ही त्याला वरती पाणी मारतोय, काही हे नाही करत आहे, रिस्पॉन्ड नाही करत आहे आमच्या काही गोष्टींना. मग एक 5-7 मिनटानंतर तो स्वतः असं थोडासा नॉर्मल झाला आणि आम्हाला म्हणतो की चल इकडनं निघायचं, इकडनं निघायचं, प्लीज इकडनं निघायचं, असं घाबरून तो आम्हाला बोलत होता. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला विचारतो की झालं काय, आम्हाला सांग तरी, की आपण एवढं चढलो आहे, 10 मजले चढलो आहे, आता तू म्हणतो जायचं काय, तर आम्हाला रिझन तर सांग की का जायचं आहे. तर तो तिकडे लेफ्टला बघतो आणि त्या रूमकडे पॉईंट करतो. रूमकडे पॉईंट करून म्हणतो की बघ, ह्या जागेवरती मी आधी आलो आहे, मला असं वाटतं. आणि आम्ही सगळे प्लॅन की अरे आपण आज गुगलवरती बघितली ही जागा, आज आपण आयुष्यात पहिल्यांदा आलो आहे, तर तुला कसं वाटतं की असं आपण इकडे आलो आहे पहिले. तर तो म्हणतो की नाही, मला काहीतरी फील होतं आहे की मी इकडे आलो आहे, मला दिसते की मी ह्या जागेवरती आलो आहे. आणि तो म्हणतो की म्हणजे मला व्हिज्युअल्स येतात की मी इथे कोणाला तरी बघितलं आहे. आम्ही म्हटलं की तू नीट सांग आम्हाला काय झालं आहे. तर तो हेजिटेट करत होता सांगायला, कारण का त्यांनी जे बघितलं होतं ते थोडंसं वियर्ड होतं. वियर्ड होतं आणि सांगताना त्याला कसं तरी होत होतं. तर तो आम्हाला सांगतो की मी एक छोटीशी मुलगी, अरे एक मार्केटमध्ये. ते सगळं डिस्कशन तिकडे सुरू झालं का? हो, त्याच स्पॉटला. त्याच स्पॉटला चालू आलं. कारण का आम्ही 4 मुलं, तर आम्ही बाकीचे 3 खूप इंटरेस्टेड होतो की काय झालं काय याला अचानक ऐकून गेलं. तर आम्ही तिकडेच थांबून, ते स्टेअरकेसच्या इकडेच थांबून आम्ही विचारतोय कट्ट्यावरती हात ठेवून वगैरे सगळे विचारतो काय झालं काय, नीट सांग आम्हाला. तर मग त्यांनी सांगायला चालू केलं की
मला एक मुलगी दिसली त्या जागेवरती, मार्केटमध्ये फिरत होती ती. तीच 4-5 वर्षाची मुलगी असेल, 7-8 वर्षाची मुलगी असेल. तर ती चॉकलेट मागत होती एका दुकानवाल्याला, तेवढं त्याला दिसलं. आणि मग त्याला असं डायरेक्ट असं ते व्हिज्युअल कट झालं आणि त्या जागेचं पॅन कार्ड क्लबचं व्हिज्युअल दिसतंय आणि तिकडे त्याला दिसते की त्या मुलीसोबत कोणीतरी तिकडे चुकीचं वागतंय, म्हणजे रेप वगैरे होतं त्या मुलीचं. आणि मग तो हे सांगताना बघून इतका डिस्टर्ब झाला, त्याला बोलताना इतकं जड होतं. तर ते त्याच्या छातीमध्ये ती फिलिंग येत होती की ही मुलगी मला मदत मागत होती, मी तिला बघतोय, ती म्हणते दादा वाचवा, पण मी काही करू नाही शकलो. तर तो एकदम वीक फील करत होता, एकदम मनानं तुटलेला आहे तो जागेवरती. त्याला दिसते की ती गोष्ट त्या समोर होती आहे, पण तो त्या जागेवरनं हलू नाही शकत आहे, काही करू नाही शकत आहे. आणि त्याच्यानंतर ते सगळं झालं आणि आम्ही म्हणलं की आम्ही ऐकून आम्ही पण एकदम टेन्शनमध्ये आलो, आम्ही घाबरलो सगळे की आता काय रिॲक्ट करायचं ह्या गोष्टीवरती, काय समजत नव्हतं. तर आम्ही म्हणलं की मल्हार खालती उतरूया, ह्या फ्लोअरवरती नको, आपण थोडंसं खालती जाऊया आणि आपण एका ओपन एरियामध्ये जिकडे असं काही फिशी नसेल वाटत तिकडे आपण जाऊन थांबूया आणि 2 मिनटं तू हवा खा, थोडंसं शांत हो, मग आपण निघूया इकडनं. तर आम्ही त्या एका ओपन स्पेसमध्ये गेलो. 3rd-4th फ्लोअर असेल तो मे बी. म्हणजे तुम्ही सगळे त्याला घेऊन आले खाली? हां, 7th-8th फ्लोअरवरती वगैरे होतो आम्ही, अराऊंड 8-10 मजल्यावरती होतो. तर आम्ही त्याला उतरत खालती घेऊन आलो, कारण का तो तिकडनं उतरायला पण हेजिटेट करत होता, थोडासा टाईम लावत होता, एक पाऊल टाकायला इकडे तिकडे बघत होता, टेन्स्ड वाटत होता एकदम. तर आम्ही त्याला मल्हार हळूहळू करत खालपर्यंत 3rd-4th फ्लोअरपर्यंत घेऊन आलो. त्याला म्हणलं की हे बघ इकडे काही वाटत नाही, असं थोडंसं नॉर्मल वाटते ही, जे कमीत कमी जिकडे खराब वाटत होतं तिकडे आम्ही त्याला घेऊन आलो. तिकडे असं एक एरिया होती, म्हणजे ओपनिंग होती विंडोचंही. तर त्या विंडोच्या ओपनिंगमध्ये आम्ही त्याला उभं केलं. त्याला म्हणलं तू हवा खा, 2 मिनटं शांत बस, थोडं बरं वाटेल, मग आपण अजून खालती उतरूया. कारण का त्याला 10व्या मजल्यापासून 4थ्या मजल्यापर्यंत आरेंजपर्यंतच आम्हीच थकलेलो. तर आम्ही म्हणलं की 2 मिनटं सगळेच थांबूया, थोडंसं फ्रेश फील करशील. तर तिकडे समोर ना त्या बिल्डिंगच्या समोर एक असं UFO किंवा डोम टाईप एरिया आहे. तो आधी तिकडचा क्लब वगैरे होता, तर तिकडे आग वगैरे लागली, त्याच्यामुळे ते सगळं खराब झालं. तर ते सगळे तिकडचे काचा वगैरे तुटलेले आहेत. तर तिकडनं तो म्हणतो की तिकडे मला एक बाई दिसते परत आणि ते जे वरती झालेले ते वेगळे आणि ही बाई दिसते ते वेगळे. तर तो म्हणतो की मला इकडे एक बाई दिसते. आम्ही म्हणलं काय बोलतोय यार तू, काय नाही दिसत आहे. मग आम्ही सगळ्यांनी पण तिकडे आम्ही असं बघतोय आम्ही सगळे. तर आम्हाला पण असं वाटतं काहीतरी आहे. आम्हाला एकदम क्लिअर फिगर नव्हतं दिसत काही, त्याला एकदमच क्लिअर की ती बाई दिसतीये बघ, तिने असं पांढऱ्या कलरचे कपडे घातलेत आणि ती आपल्याकडेच बघतीये, हे सगळं तो म्हणत होता. पण आम्हाला इतकं काही क्लिअर फिगर दिसत नव्हतं इनिशियली. बट आम्ही त्याच्या म्हणण्यावरती थोडंसं लक्ष दिलं आणि बघत होतं, तर आम्हाला सगळ्यांना पण तिकडे काहीतरी दिसायला लागलं. आणि आम्ही सगळे एकसाथ असं म्हणले की आता काय करू काय शकतो आपण, कारण का आम्हाला उतरायचं तिकडनंच आहे, स्टेअरकेस एकच आहे, उतरायचं तिकडनं आणि गाडी पण आम्हाला ते डोम क्रॉस करूनच जायचं राईट साईडला, तिकडे गाडी लावली फाउंटनच्या इकडे. तर आम्ही विचार केला की यार आता इकडनं उतरणार कसं. तर आम्ही 5 मिनटं थांबलो आणि तिकडे थांबलो आहे. त्याला म्हणलं की तू बघू नकोस तिकडे, तू इकडे बघ, आपण काहीतरी बोलू, काहीतरी करू, दुसरं गाणी लावतो, काहीतरी इकडे तिकडे बघ, थोडंसं डिस्ट्रॅक्ट हो. पण तो म्हणते की नाही, मला वाटतं की ती बाई आपल्याकडे चालत येते, पार तू समज मी काय म्हणतो ते, ती बाई आपल्याकडे चालत येते असं तो म्हणत होता. आणि मग आम्ही सगळे तिकडे बघतोय त्या खिडकीकडे आणि आम्हाला पण वाटतं की काहीतरी हलतं तर आहे तिकडे, म्हणजे हलतंय पण आम्हाला समजत नाही काहीतरी होतंय. बट आम्ही म्हणलं की ठीक आहे, तुला वाटतंय आपण इकडनं निघूया. आम्ही त्या रूममधनं त्या विंडोच्या इकडनं निघालो, परत स्टेअरकेसच्या इकडे आलो, खालती उतरायचं बघत होतो आम्ही. आणि खालती उतरताना तो एकदमच वियर्ड वागायला लागला, म्हणजे ओरडतोय की मी त्या मुलीला मदत नाही करू शकलो, ती मला, त्याला खूप गिल्ट आणि रिग्रेट होत होतं त्या मोमेंटला की मी त्या छोट्या मुलीला म्हणजे एवढं मदत सगळं नाही. दिसत असून सुद्धा काही नाही करू शकलो. हो, एवढं सगळं त्याला दिसतंय तरी तो काही नाही करू शकला. आणि मग तो आम्हाला सांगतो की यार आपण इकडे यायलाच नव्हतं पाहिजे, हे ते. आणि त्याला खूप वीक फील होतं आतून, त्याची हार्टबीट वाढली आहे, त्याला बघून आमच्या सगळ्यांची हार्टबीट वाढली आहे. सगळ्यांना आता टेन्शन यायला लागलं, घाम यायला लागलं की आपण चुकीचं डिसिजन घेतलं एवढं रात्रीचं बाहेर पडून किंवा अशा जागेवरती येऊन वगैरे, असं सगळं फील व्हायला लागलं. बट आमच्याकडे दुसरं काही ऑप्शन नव्हता तिकडनं उतरणं आणि निघणं सोडून. तर आम्ही तरी हिंमत करून सगळे खालती उतरलो, ग्राउंड फ्लोअरपर्यंत आलो. आणि आम्ही बघत होतो की काही दुसरा रस्ता आहे का जिकडनं तो डोम नाही लागणार गाडीपर्यंत जायचा. तर आम्ही इकडे तिकडे फिगर आउट करत होतो की दुसरा काही रस्ता आहे का. तर मल्हारला आम्ही दुसरं काही रस्ता फिगर आउट करेपर्यंत त्याला असं वाटायला लागलं की कोणीतरी फॉलो करतोय त्याला. आणि आम्हाला सांगतो की पार्थ आपल्या मागे कोणीतरी येतोय. तो असं एवढं कोणी घाबरणारच नाही आमच्यातलं, पण तो असं हात पकडतोय, आम्हाला हलवतोय, पार्थ ऐक माझं, मला असं वाटतं की कोणीतरी येतंय मागून आपल्याला फॉलो करतंय. तर आम्ही
त्याचं जे काय बघून किंवा त्यांनी जे काय सांगितलं ते सांगून आमचं पण असं झालं की होऊ शकतं यार. तर आम्ही पण असं सगळे मागे वळत बघत होतो आणि त्या ऐकून ऐकून आम्हाला पण असं व्हायला लागलं की कोणीतरी फॉलो करते आपल्याला, कोणीतरी फॉलो करते आपल्याला. तर आम्ही सगळे पण अजून घाबरलो आणि आमचं असं होतं की जर आता कोणी मागे वळलो तर मग खरंच काहीतरी असं दिसून येईल की होऊन येईल. तर त्याच्यापेक्षा आम्ही म्हटलं की चालत राहूया, आपण फक्त चालत राहूया, त्या जागेवरनं निघायचं आपल्याला काही करून. पण आम्हाला दुसरं काही वाट भेटली नाही. आम्ही एका एंड पॉईंटला पोचलो त्या हॉटेलच्या, पण तिकडनं निघायचा काही रस्ता भेटला नाही. तर आम्हाला काही करून फिरूनच जायचं होतं, दुसरं ऑप्शनच नव्हतं गाडीपर्यंत जायचं. तर आम्ही तिकडनं फिरालो आणि टुवर्ड्स तो एंट्रन्स जिकडे स्टेअरकेस होती त्या साईडला जायला लागलो, जिकडनं UFOच्या समोरून आम्हाला बाहेर पडावंच लागणार होतं, दुसरं काही ऑप्शनच नव्हता. तर आम्ही फिरलो तिकडनं आणि आम्ही तिकडनं परत चालायला लागलो. तर तो मल्हार म्हणतो की तुला समोर कसं काय काही दिसत नाही आहे, तुला समोर कसं काय काही दिसत नाही आहे, तुला दिसत नाही का काही हलतं आहे. त्याला पण त्या मुमेंटला काही क्लिअरली दिसत नव्हतं, फुल अंधार होता. टॉर्च आम्ही खालती मारून चालवतो कारण का काचेचे तुकडे आणि इकडे ते सगळं खालती पडले, त्याला पण काही क्लिअर वाटत नव्हतं. बस फक्त एक अशी फिलिंग होती की काहीतरी मूव्ह होतं आहे आजूबाजूला. तर तिकडनं तो म्हणतो तुला काय फील कसं काय नाही होतं हे ते, आणि आमच्या मनात पण ते होतं की काहीतरी हलतं आहे, काहीतरी दिसतं आहे, असं फील होतं आहे आम्हाला पण. पण आम्ही ते दाखवत नव्हतो कारण का तो ऑलरेडी खूप घाबरलेला, तो रडलेला तिकडे वरती. त्याला जर आम्ही पण सांगितलं असतं तर त्यांनी अजून टेन्शन घेतलं असतं किंवा त्या मुमेंटनी त्यांनी जर काही वेगळं रिॲक्ट केलं असतं तर आम्हाला त्याचं सांभाळणं अजून अवघड झालं असतं. तर हे सगळं करत आम्ही तिकडनं कसंबसं बाहेर पडलो. तर त्याला परत ते डोमच्या इकडे ती बाई दिसायला लागली आणि ती सांगते की म्हणजे मी तिकडे कधीपासून थांबली आहे, तू आज आला आहेस, तुला आज दिसते मी, तू जे माझ्यासोबत केलेलं ते चुकीचं होतं, असं काहीतरी ती बोलत होती. आणि त्याला त्या गोष्टीचं पण मग गिल्ट व्हायला लागलं की यार मी काय करतो, मी ह्या जागेवरती कसं काय पोचलो, मला काहीच समजत नाही, असं व्हायला लागलं. आणि मग तो आम्हाला विचारतो की आपण ह्या जागेवरती का आलो आहे. तो आमच्या सगळ्यांवरती चिडचिड करायला लागला. तो कारण का जेव्हा आम्ही एंटर झालो तेव्हाच तो आधी ऑलरेडी हेजिटेट करत होता. तो असं म्हणत होता की यार आपण इकडे आलोच कशाला आहे, आपल्याला गरज नाही, आपण काहीतरी फिरूया, कुठेतरी खाऊया, काहीतरी दुसरं करूया. पण आम्ही म्हटलं की नाही यार काय मस्त जागा आहे, काहीतरी फिरायला भेटेल, काहीतरी एक्सप्लोअर करायला भेटेल. तर आम्ही त्या विचाराने आलेलो इथे. तर तो आमच्यावरती चिडायला लागला की आपण इकडे यायलाच नव्हतं पाहिजे, आपण असं करायलाच नव्हतं पाहिजे, हे सगळे चुकीचं आहे, आता मला समजत नाही मी काय करू, मला हे सगळं दिसतंय, मी काही करू नाही शकत आहे, मला ती बाई दिसते, मी काही करू नाही शकत आहे. तर मग आम्ही कसंबसं एकदम टेन्शनमध्ये सगळे विचार करत आम्ही गाडीपर्यंत पोचलो आणि तो गाडी आत लावली तर आम्हाला परत गेट उघडायचा होता. जो गेट आम्ही जिकडनं आत आलो गाडी घेऊन तिकडनं आम्हाला परत बाहेर जायचं होतं. तर आम्ही तो गेट उघडायचा प्रयत्न करतो आतून, तर तो खूप हेवी फील होतं. म्हणजे जेव्हा आम्ही बाहेरून जेव्हा तो ढकलला तेव्हा इझिली ओपन झाला, पण आम्ही जेव्हा आता बाहेरून आतून ओपन करण्याचा ट्राय करतो तो एकदम हेवी फील होतं. तर आम्हाला समजलं नाही की असं का होतं आहे. तरी पण मग मी ओढला तो दरवाजा, मी स्वतःहून तो ओढला दरवाजा. त्यांना म्हटलं की गाडी तुम्ही लगेच बाहेर घ्या आणि इकडनं निघूया आम्ही. तर ते कसं आहे, तो हॉटेल वरती आहे, तर तिकडनं बाहेर पडलं की राईटला जायचं आहे आणि ते असं स्लोप आहे आणि त्या स्लोपवरती गाडी तर युजली आरामात जायला पाहिजे, फास्ट जायला पाहिजे स्लोप असल्यामुळे. पण आम्ही तिकडनं ती गाडी पण असं हळूहळू जाते आहे, आम्ही ॲक्सिलेटर देतो ती गाडी तरी पण हळूच जाते आहे. मग आम्ही तिकडनं उतरलो आणि आमचं घर तिकडनं राईट साईडला आहे. तर आम्ही राईट घेतला आणि मल्हार माझ्या मागे बसलेला गाडीवरती. तर तो असं मागे परत त्या हॉटेलकडे वळून बघतो आहे आणि मला म्हणतो की मला गाडी चालवताना असं हळवतं की पार्थ मी काय करू, मला काही समजत नाही, मला दिसतंय, मला असं वाटतं की कोणीतरी आपल्याला फॉलो करतं आहे, मला काहीच कळत नाही की काय होतं आहे. आम्ही सगळे विचार करत करत आम्ही म्हणलं की आता यार असं तर याला घरी नाही घेऊन जाऊ शकत, हा घरी जाऊन घरच्यांना काहीतरी बोललं तर आपल्या सगळ्यांना प्रॉब्लेम होईल, आपल्या सगळ्यांच्या घरी एक तर माहिती नाही की आपण कशा जागेवरती आलो आहे, आपण काय करतो आहे, ह्याला असं घरी तर नाही घेऊन जाऊ शकत. तर आम्ही रात्रीचं कुठं काय खायला भेटते का काहीतरी बघून एका छोट्याशा टपरीवरती वगैरे थांबलो. तिकडे आम्ही खायला काहीतरी अंडा भुर्जी किंवा मॅगी वगैरे काहीतरी होती, तर आम्ही असं काहीतरी ऑर्डर केलं. त्याला म्हणलं बस आणि खा, थोडंसं शांत हो, पाणी पी आणि आपण मग इकडनं निघूया. तो म्हणतो की नाही मी काहीच खाणार नाही, मी त्या मुलीला मदत नाही करू शकलो, ती बाई मला म्हणत होती की मी त्यासोबत काहीतरी चुकीचं केलं आहे, मला काहीच समजत नाही मी काय केलं आहे, मला खूप गिल्टी फील होतं आहे की मी तिला मदत नाही करू शकलो, मला समोर दिसतं आहे सगळं आणि मी त्या माणसाला बघतो आहे, मला इतका राग येतो आहे त्याचा की मी त्याला मारू नाही शकत आहे, मला काही करता नाही येते, मी जागेवरनं हलू नाही शकत आहे माझ्या. हे सगळं त्या डोक्यात चालू होतं, हे सगळं तो आम्हाला सांगत होता. त्याला आम्ही बसवलो, त्याला म्हटलं खा, तो खायला तयार नाही, तो पाणी प्यायला तयार नाही, तो काहीच करायला तयार नव्हता. त्याला आम्ही तरी फोर्स केलं, थोडंसं 2-4 घास खायला घातले आणि आम्ही गाडीवरनं निघालो. त्या दिवशी आम्ही इतका विचार करत होतो की आपला हा डिसिजन खूप चुकीचा आहे. आम्ही विचार करत करत कसंबसं आम्ही सोसायटीपर्यंत पोचलो.
त्याला म्हणलं की मल्हार तू आता घरी जा आणि शांतपणे झोप, कोणाला काही बोलू नकोस, कारण का खूप लेट झालं. आम्हाला घरी पोहोचेपर्यंत पहाटे 4-5 वाजलेले, कारण का आम्ही तिकडे एवढा टाईम गेला. सकाळी पहाटे 4-4:30-5 वाजले तर तो घरच्यांना उठवेल, तर मग त्याच्या घरी पण प्रॉब्लेम होईल आणि काय सांगणार आहे तो की कुठे. बरोबर हो. तर मग त्याला म्हणलं की तू चुपचाप जा आणि झोप. तो म्हणला की नाही यार, मी घरी गेलो तर मी घरच्यांना उठवीन, मला रडायला येते खूप, मला खूप हेवी फील होते, मला अजूनही वाटतं की कोणी आपल्याला फॉलो करते, मला काहीच कळत नाही काय करू. तर मी त्याला म्हणलं की ठीक आहे, आपण थोड्या खालती बसूया. आमच्या घराच्या जवळ एक कृष्ण मंदिर आहे. त्याला म्हणलं की 6 वाजता ते मंदिर उघडतं, आपण त्या मंदिरात जाऊया, कारण का हे सगळं फील होणं नॉर्मल नाही आहे. तर तिकडे आपण जाऊया, थोड्या बस तिकडे मंदिरात, तुला बरं वाटेल. तर मग तो म्हणला की हां आपण असं करू शकतो. आणि आम्ही थोड्या टाईम काढला कसाबसा. तो तरी पण तसाच वागत होता, वेगळाच वागत होता. तो म्हणतो की हे बघ आता हे मला वाटतं की आपल्या सोसायटीपर्यंत कोणीतरी आपल्याला फॉलो करते, कोणीतरी आहे आपल्या मागे. अरे बापरे. हां, असं काहीतरी त्याला सगळं वाटत होतं आणि त्याच्या डोक्यात तेच चालू आहे. त्याला अजून असं आवाज येतोय त्या डोक्यात की तू मला वाचवायला नाही आला दादा, तू माझी मदत नाही केली, असं त्याला आवाज येतोय. आणि मग त्याच्या अंगावरती काटे येत आहेत, त्याला घाम येतोय. आणि हे सगळं त्याच्याकडनं ऐकून आम्ही तिघं पण खूप घाबरून गेलो, कारण का अशी काही आयडियाच नव्हती की त्या जागेवरती असं काही होतंय, की आपण त्या जागेवरती चाललो आणि असं काय होऊ शकतं आपल्यासोबत. आम्ही ॲज अ फ्रेंड फन ट्रिप आम्ही काहीतरी अबॅन्डन्ड बिल्डिंगला एक्सप्लोर एक्सप्लोर करायचं म्हणून. या विचाराने गेलेलो. आणि जे आमच्यासोबत जे काही झालं त्याच्यानंतर ते खूप ट्रॉमटायझिंग होतं. त्याच्यासाठी तर खूपच जास्त होतं आणि त्याला बघून आमच्यासाठी आणि ते त्या बाईला बघून आम्हाला काहीतरी हलतंय हे सगळं बघून आमच्यासाठी पण खूप जास्त ट्रॉमटायझिंग होतं. तर आम्ही बसलो थोड्या सगळे शांतपणे विचार करतायत. आम्ही जे काही डिसिजन घेतलं त्याला आम्ही रिग्रेट करतोय की यार बरोबर नव्हतं हे करणं. आम्ही सगळे एकदम टेन्स्ड मोडमध्ये होतो. आणि कसंबसं 5:30-6 वाजले. आम्ही त्या मंदिरात गेलो. आम्ही तिकडे बसलो थोड्या वेळ. त्याला म्हणलं की मल्हार तू हात जोड, जे काही डोक्यात विचार करतो ते सोडून दे. त्याला सांग, देवाला विचार की काय होतंय काहीतरी कर, कारण का आम्हालाही समजत नव्हतं की त्याला काय बोलायला. बरोबर. आणि तिकडे बसलो आम्ही. त्याला सांगितलं, थोड्या वेळ बसलो मी, 6-6:30 आले. आणि मग तेवढ्यात घरच्यांचे कॉल यायला लागले आम्हाला की तुम्ही कुठे आहे. सगळ्यांना एक एक करून कॉल यायला लागले. तर आम्ही सगळे सांगतो की काय नाही, खालती वॉक करायला आलेलो, मॉर्निंग वॉक, की थोडंसं म्हणजे फ्रेश होण्याच्या आधी वॉक करून येऊया, थोडं बरं वाटेल वगैरे, म्हणून मी खाली वॉक करायला आलो आहे, मंदिरात आलो आहे, असं आम्ही सांगितलं. आणि त्याला तसं करून आम्ही अराऊंड 7 वाजता, जे आम्ही रात्री 11:30-12ला घराच्या बाहेर पडलो ते पुढच्या दिवशी सकाळी 7-7:30ला घरी चाललो आहे. आणि तोपर्यंत घरनं वगैरे फोन नाही आले का तुम्हाला? नाही, घरचे झोपलेले ना त्या टाईमला. सकाळी 6:30-7ला जेव्हा घरचे उठले तेव्हा घरच्यांनी कॉल करायला चालू केला आम्हाला की कुठे आहे म्हणून. तर आम्ही तेव्हा पण सांगितलं की आम्ही घरी आलेलो, झोपलेलो आणि सकाळी परत उठून वॉक करायला गेलो खालती, कारण का जे झालं ते सांगू तर नव्हतं शकत. बरोबर. तर आम्ही असं सांगितलं की वॉक करायला उतरले. आणि मग तसं करून 7-7:30पर्यंत आम्ही घरी गेलो. मल्हार घरी गेला आणि मल्हार घरी जाऊन पण थोडंसं असं वेगळंच ॲक्ट करत होता. तर त्याचे घरचे आणि माझ्या घरचे खूप क्लोज आहेत. म्हणजे तर त्याच्या मम्मीचा मला कॉल आला की पार्थ तुम्ही काय करत होते, मल्हार थोडासा वेगळाच वागतोय, तुम्ही काही खाल्लं वगैरे का, किंवा बरं नाही वाटत आहे त्याला, तो झोपला आहे फक्त. आता त्याच्या मम्मीचा मला अराऊंड 11:30-12ला कॉल केला त्यांनी मला दुपारी. तर ते मला विचारते की तुम्ही काही खाल्लं का, काही चुकीचं केलं आहे का, की म्हणजे तुम्ही काय अल्कोहोल वगैरे कन्झ्युम केलं आहे की त्याच्यामुळे असं होतं, त्याचं उठत नाही तो, किंवा झोप उठत नाही त्याची, कारण का तो एवढा लेटपर्यंत झोपत नाही युजली, असं ते मम्मी म्हणली. तर म्हटलं नाही काकू, आम्ही असं काही नाही केलं आहे. आम्ही मे बी त्याला थकला असेल तो वॉक करून वगैरे, म्हणून तो परत घरी येऊन झोपला असेल, असं मी सांगितलं. तर त्याच्यानंतर मल्हार जेव्हा उठला त्या दुपारी परत मला कॉल करतो आणि म्हणतो की यार पार्थ आपण ते मंदिरात वगैरे जाऊन आलो, मला थोडं बरं वाटलं, बट आता मला स्टील अशी फिलिंग आहे की कोणीतरी आपल्याला फॉलो वगैरे करते की असं काही आहे. आणि त्याच्यानंतर मी म्हणलं की यार हे बघ, हे सगळं खूप स्ट्रेस झालं आहे, आपल्याला जे काय आहे ते ॲटलिस्ट तुझ्या घरी तरी सगळं आपल्याला खरं खरं सांगावं लागेल, कारण त्याच्याशिवाय काय पर्याय नाही आहे. बरोबर. तर मी त्याला असं बोललो. त्याच्यानंतर आम्ही त्याच्या मम्मी पप्पांना आम्ही चौघं बसून जे काय झालं ते त्यांना खरं खरं सांगितलं, जे काय झालं ते. आणि त्याच्यानंतर त्याची मम्मी म्हणते की तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही कशा जागेवरती चाललं आहे, तुम्ही काय करतायत, तुम्ही मस्तीमध्ये अशा कुठल्या जागेवरती जाल आणि हे सगळं दिसतं तर हे काहीतरी चुकीचं आहे, बरोबर नाही आहे. मग त्याच्या मम्मीच्या ओळखीचे एक पंडित आहेत किंवा म्हणजे गुरुजी आहेत, त्यांनी कॉल केला. तर ते म्हणले की मी आत्ता नाही आहे, आपण संध्याकाळी भेटूया. ते मंदिरात घेऊन गेले त्याला, त्याच्या काहीतरी पूजा वगैरे केली, काहीतरी हवन वगैरे ठेवलेलं, ते सगळं झालं.
आणि त्याच्यानंतर मग त्याला थोडं बरं वाटायला लागलं. आता ठीक आहे त्याचं, म्हणजे आता काही टेन्शन नाही त्याला. मग तुम्हाला कळलं का की ती जी बाई बोलत होती किंवा ती जी गोष्ट दिसल्या सगळ्या तिकडे, ते एक्झॅक्टली कोण होतं, काय होतं, हे कळलं का त्याला? नाही, आम्ही त्याच्यानंतर एक्झॅक्टली कोण होतं ते नाही कळलं, बट आम्ही त्याच्यानंतर गुगलवरती असं किंवा न्यूज वगैरेमध्ये असं बोलत होतं की असं काय इन्सिडेंट्स झालं आहे का पहिले. हां. तर तसं सिमिलर इन्सिडेन्सेस त्या जागेवरती झालेत. ज्या त्या जागेवरती आग लागलेली त्या पण तिकडे लोकं होती. तर मग त्यांचे ते सगळे नेगेटिव्ह वाईब्स आणि त्या जागेवरती असं म्हणजे प्रूफ नाही काही, पण काही असं रेप वगैरे झालं की असं काय झालं, असे इन्सिडेन्सेस आहेत. अच्छा. आणि तिकडे पोलीस वगैरे राऊंड्स मारत असतात, पण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची काही आयडिया नव्हती त्या मुवमेंटला. तर आम्हाला ते नंतर बघून अजून हिट झालं की यार खरंच असू शकतं या गोष्टी. हां, आपण कॅज्युअली घेतलं सगळं. आपण खूप कॅज्युअली घेतलं सगळं. आणि त्याच्यानंतर म्हणजे असं झालं की आपण कुठेही जाण्याच्या आधी थोडा विचार करायला पाहिजे, त्याची थोडी बॅकस्टोरी पाहिजे. आणि जर असं अबॅन्डन बिल्डिंग किंवा कुठं जातं तर अजून काहीतरी त्या गोष्टीचं जर काय कोणी तिकडे गेलेलं नसेल आणि आपण सगळे तिकडे जाणार नवीन आहेत, तर खूप रिस्की आहे ते जाणं. आणि ते सगळं जे काय आहे ते मी पोलीस वगैरे जे सीन वगैरे आहेत तिकडे जे असतात, पोलीस वगैरे राऊंड वगैरेवरती असतात, कारण का तिकडे असे इन्सिडेन्सेस होतात म्हणून. तर हे सगळं आम्ही बघितलं नंतर. आणि त्याच्यानंतर आम्ही हे मल्हारला सांगितलं. आणि मग त्याला अजून असं व्हायला लागले की यार मी उगत गेलो आपण. उगाच गेलो आपण, मला दिसतंय आणि मी काही करू नाही शकलो. त्याला त्या गोष्टीचं गिल्ट त्याला अजूनही फील होतं, ज्या की ती गोष्ट पास्टमध्ये ऑलरेडी झाली आणि त्याला ते नंतर दिसतंय. हां. तरी पण त्याला ते व्हिज्युअलाइज असं झालेलं की तो समोर येते जागेवरती, फक्त त्याला हलता नाही येते म्हणून. मल्हारला ती जी बाई दिसली वगैरे, नंतर त्याला त्या गोष्टी सगळा त्रास वगैरे झाला, बरोबर? हो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय त्रास झाला का त्याच्या सगळ्या वागण्याने, किंवा तुम्हाला काय पजेस वगैरे झालं का त्यावेळेस? एक्झॅक्टली आमच्यातलं कोणी पॉझेस वगैरे नाही झालं, कारण का मे बी तो गोष्टी अजून स्ट्रॉंगली फील करत असेल किंवा मग त्याला गोष्टी दिसतात वगैरे त्यामुळे. बट आम्हाला सगळ्यांना पण असं वाटत होतं की थोडे दिवस म्हणजे 2-4 दिवस असं वाटत होतं की कोणीतरी फॉलो करतंय, किंवा मग आम्हाला तरी पण त्या गोष्टीचं रिग्रेट होतं की आपण त्या जागेवरती कशाला गेलो. हे ते सगळ्यांना फील होत होतं हे की कशाला गेलो, काय आलं. ते मल्हारनी जे सांगितलं आहे ते आपण न्यूजमध्ये पण बघितलं की ते खरं आहे. आणि ते सगळं खरं असल्यामुळे आमच्या डोक्यात ते थॉट राहिलाच की काहीतरी चुकीचं आहे. आणि आमचा मित्र त्रासात आहे तर आम्ही त्याला तसं बघू नाही शकत आहे की त्याला हे सगळं दिसतंय, त्याला असं फील होते की तो त्या जागेवरती होतं. तर आमच्या पण डोक्यात हे थॉट येत होतं की आपण नव्हतं जायला पाहिजे किंवा असं सगळं. पण असं काही पॉझेस वगैरे झालं असं आम्हाला फील नव्हतं येत. पण मल्हारला ते सगळं फील होत होतं. त्याला अजूनही त्याला मध्ये झोपलं आहे आणि त्याला मग ते असं स्वप्नात वगैरे येतं आहे की आपण अजून त्या जागेवरती आहे, किंवा ती बाई आपल्याला आवाज देते आणि म्हणते की तू माझ्यासोबत चुकीचं केलं आहे. हे सगळं त्याला दिसत होतं स्वप्नात वगैरे. बट त्याच्यानंतर ते पूजा वगैरे केल्यानंतर थोडंसं त्याला नॉर्मल वाटायला लागलं आणि विथ टाईम ते सगळं फेड अवे व्हायला लागलं. नंतर काय त्रास वगैरे कोणाला काय झाला नाही? कोणाला काही त्रास वगैरे झाला नाही. आता काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, आता काही प्रॉब्लेम नाही कोणाला. बरं. तर मित्रांनो, हे होते पार्थ सरांसोबत घडलेले अनुभव, आणि अनुभव खूपच भयंकर होता. तर तुम्ही अशा प्लेसेसवर जाऊ नका कधी. जर तुम्हाला त्या गोष्टीचं काही नॉलेज नसेल, काय नसेल, तर अजिबात जाऊ नका, कारण की ह्या तर गोष्टी खूप मॅटर करतात. जर तुम्ही लिगलच्या कुठल्या ह्याच्यामध्ये जर अडकलात तर तुम्हाला पोलिसांकडनं किंवा कायद्याच्या दृष्टीने पण खूप काही भोगावं लागेल आणि तुमचं आयुष्यही बरबाद होऊ शकतं. त्याच्यामुळे ज्या लोकेशनची तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तिकडं जाऊ नका आणि तिकडं काही छेडखानी करू नका. हे थोडक्यात वाचलेत, प्रत्येकजण वाचलंच असं नाही आहे. सरांच्या अनुभवातनं काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.